नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय। कालच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युजेरियम बुरशीबद्दल बोललो होतो। फ्युजेरियम म्हणजे जे झाडांवरती सफेद बुरशी वाढ होते आणि झाडां डंपिंग होऊ राहिले। बऱ्याच शेतकऱ्यांचे मागच्या वर्षापासून खूप प्रॉब्लेम येत आहेत, त्यात यावर्षी खूप जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळे आपल्या टोमॅटो पिकामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत ते डंपिंगसाठी। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्यावरती बरेच उपाययोजना सांगितल्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट पण चांगल्या आलेल्या आहेत। तर आपण त्यांना देखील मार्गदर्शन केलेले आहे। तर तुम्ही सुद्धा ती अडचण असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा। तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये टोमॅटोचा शेंडा आणि साईज हे कसे होतील याबद्दल आपण बोलणार आहोत। आज आपण हा 2 एकरचा प्लॉट आहे। 1 एकरामध्ये आपण 108 या व्हरायटीची लागवड केली आहे आणि 1 एकरामध्ये एक आर्यमान या व्हरायटीची लागवड केली आहे। तर हा 50 ते 55 दिवसांचा प्लॉट झालेला आहे आज रोजी। तर या प्लॉटचा आपल्याला 50व्या दिवशी शेंडा हा खूप कमजोर वाटत होता। कमी जेवढे फुलं होते तेवढे सेट झाले होते, पण नवीन फुलकळी दिसत नव्हती। तर त्यासाठी आपण या प्लॉटमध्ये 50व्या दिवशी यारा कॉम्प्लेक्स एकरी 1 बॅग 1.5 किलो फॉस्फरिक ॲसिड घेतलेलं होतं। तर तुमच्या प्लॉटमध्ये जर अशी अडचण असेल तर तुम्ही हा डोस करू शकता 50 दिवसांच्या पुढे, किंवा खूपच शेंडा कमी वाटत असेल तर एकरी 1 बॅग देऊ शकता। आणि शेंडा चांगल्या पद्धतीने असेल तरी आपण त्याचं प्रमाण कमी करून 5 ते 10 किलो पर्यंत घेऊ शकतो। आणि जेणेकरून या खतामुळे आपल्या प्लॉटची ग्रीनरी आणि नवीन फुलांचे सेट होण्यास सुद्धा मदत होते आणि झाडाची हेल्थ पण स्ट्रॉंग होण्यास मदत होते, झाडाचे फुटवे वाढण्यास मदत होते आणि नवीन फुलकळी सेटिंगसाठी खूप फायदेशीर। आणि दुसरं कारण म्हणजे फळाची साईज देखील सोबतच होत असते। तर यारा कॉम्प्लेक्स चे मला खूप चांगले रिझल्ट बघायला भेटले। त्यानंतर आपण दुसरा डोस करू शकतो 1261 5 ते 6 किलो एकरी, आणि त्यासोबत 0050 2 ते 3 किलो घेऊ शकतो। त्यासोबत आपण सल्फर 1 किलो घेऊ शकतो। जर आपल्या प्लॉटची मुळी खूप कमजोर असेल तर त्या ठिकाणी सफेद मुळी जर आपल्याला कमी वाटत असेल त्या ठिकाणी आपण मायक्रोरायझा सारखे या जीवाणूंचा वापर करू शकतो। त्यानंतर आपण तिथे किंवा सीवीड किंवा फोलिक ॲसिड देऊन ह्युमिक देऊन त्याचा मुळ्यांची वाढ करून घेणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपण खतांचे ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे, जेणेकरून अपटेकसाठी मदत होईल। त्यानंतर आपण या ठिकाणी 13-045 एकरी 3 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 ते 6 किलो या प्लॉटला आज आपण 13-045 3 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 5 किलो असं खत दिलेलं आहे मागच्या डोसच्या 6 दिवसांच्या अंतराने, जेव्हा पाण्याचा वापसा कंडिशन येईल तेव्हा दिलेलं आहे। आणि प्रत्येक वेळी खत देताना आपण प्लॉटचं पाणी नियोजन करणं देखील गरजेचं आहे। जेव्हा पिकाला पाण्याची गरज असेल तेव्हाच पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटची मुळी देखील ॲक्टिव्ह राहील आणि खतांचा अपटेक देखील चांगल्या पद्धतीने राहील। जर आपण सतत पाणी देत राहिलो तर आपल्या प्लॉटमध्ये पिंगटपणा दिसून येईल आणि फळांची साईज देखील कमी राहील आणि फुटवे निघणार नाही, शेंडा लॉक होऊन जात असतो। तर आपण पाण्यावरती खूप जास्त फोकस करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। त्यानंतर मला माझ्या अनुभवातून जाणवलेले एक अनुभव तुम्हाला यावर्षी सांगतोय मी 1 एकराला शेणखत टाकलेलं होतं मागच्या वर्षी आणि 1 एकराला टाकलेलं नव्हतं। तर त्या एकरामध्ये मागच्या वर्षी ग्रोथ मला चांगली बघायला भेटली आणि ह्या वर्षी मी त्या शेणखत टाकलेलंच नाही दोन्ही प्लॉटांना, तरी देखील मला त्या शेणखताचा परिणाम यावर्षी सुद्धा दिसला। त्या एकराची ग्रोथ खूप चांगली आणि दुसऱ्या एकरामध्ये त्या झाडांची हेल्थ खूप डाऊन दिसली मला। तिथे मला फुटव्यांची सुद्धा अडचण आली, मुळीची अडचण आली आणि झाडांवरती रोगाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे तिकडे। तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जास्त आणि खूप चांगल्या प्रमाणात असतो तेव्हा आपल्याला इतर आवाढव्य खर्च करण्याची गरज पडत नाही, मुळीसाठी कुठले औषध किंवा केमिकल देण्याची गरज पडत नाही आणि खतांचं प्रमाण देखील माझं तिथं खूप कमी झालेलं आहे। तर सांगायचं हेच आहे की आपण जे खतं लिक्विड औषधं देतो तो आवाढव्य खर्च वाढवण्यापेक्षा जमिनीची हेल्थ सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि पिकांना जे पौष्टिक आहार देणं गरजेचं आहे तोच दिला पाहिजे। आपण जे लिक्विड खतं देतो ते फक्त एक सलाईन म्हणून काम करतात, तात्पुरतं जे आता आपण आज दिलं ते 5 ते 6 दिवसानंतर त्याचं
काम संपतं, ज्यावेळेस आपण शरीर वीक झालेला असतो त्यावेळेस आपण सलाईन लावतो आपल्या अंगाला. त्याच्यानंतर आपल्याला सलाईन लावल्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्या शरीरामध्ये खूप चांगली एनर्जी असल्यासारखं आपल्याला जाणवतं, पण तिसऱ्या दिवशी पूर्ण आपण लूज झालेलं आपल्याला आपलं शरीर वाटतं. त्याचं कारण हेच आहे का ज्यावेळेस आपण चांगलं जेवण जेवू तेव्हाच आपल्या अंगामध्ये ताकद राहील. त्यासाठीच आपलं तसंच आपल्या पिकांना देखील आपण जेव्हा चांगलं अन्न जेवायला देऊ तेव्हाच आपलं पीक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल आणि ग्रोथ होईल. त्याच पद्धतीनं आपण बघू शकतो या एकराची खूप चांगली डेव्हलपमेंट आहे आणि आज 50 ते 55 दिवसांचा प्लॉट आहे. प्रत्येक झाडावरती आपल्याला 80 ते 90 याप्रमाणे अजून सेटिंग झालेली आहे. यानंतर आपल्याला अजून भरपूर सेटिंग होणार आहेत. वरती फुलं आणि शेंडा देखील चालू आहे. कमीत कमी अजून 10 ते 10 दिवस तरी शेंडा खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ असणार आहे. त्यानंतर फळाची साईज पण खूप चांगली होणार आहे. आपण या प्लॉटला फळाची साईज होण्याकरता आणि शेंडा देखील चालू राहण्याकरता ही खतं दिली. त्याच्यानंतर आपण एक स्प्रे देऊ शकतो त्याच्यावरती. अल्बर्ट सोल्युशन एकरी 200 लिटरसाठी 500 ग्रॅम, त्यासोबतच एखादं सीवीड किंवा पोषक आपण घेऊ शकतो ग्रोथसाठी. त्याच्यासोबतच आपण रोको हे बुरशीनाशक 250 ग्रॅम 200 ते 250 ग्रॅम घेऊ शकतो. त्यासोबतच 200 लिटरसाठी आपण ताक घेऊ 3 लिटर. असं एक कॉम्बिनेशन तुम्ही जर एक स्प्रे टाकलं तर तुम्हाला शेंड्यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन खत आहे ते तुम्हाला खताचा स्प्रे केल्यानंतर शेंड्यामध्ये ग्रीनरी आणि नवीन शेंडा निघताना नक्की दिसेल. तर तुम्हाला ही व्हिडिओची माहिती आवडली असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि पुढच्या नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि मी कुठल्याही प्रकारच्या कंपनीचं समर्थन केलं नाही. मी एक युवा शेतकरी तुमच्यासोबत जोडले गेलेलो आहेत आणि तुम्हाला नवीन नवीन माझ्या अनुभव येतील तसे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं मी काम करतोय मित्रांनो. आणि मी देखील शेतकरी आहे आणि शेतीच करतोय. जसे मला अनुभव दिसतात त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत माहिती देतोय. जर तुम्हालाही पण काही वेगळे चेंज वाटत असतील, दुसरं कुठलं खत द्यावं असं वाटत असेल किंवा तुमच्या शेतीमध्ये काही वेगळे अनुभव तुम्हाला दिसले असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण त्या कमेंट वाचून आणि एकमेकांसोबत संभाषण वाढू. धन्यवाद मित्रांनो.